या गोष्टीत कोण कोण आहे माहितीये का? छब्या आहे, कोल्हा, ससा, चिमणी, हत्ती, चांदोबा, वाघोबा, शिवाय आहे बादशहा, बिरबल, सोनेरी बदक आणि 7 शेपट्यांचा उंदीर. एक होता पिंट्या उंदीर. चू चू बोलायचा, कुरू कुरू खायचा, तुरु तुरु पळायचा आणि टुकू टुकू बघायचा. मनी माऊची चाहू लागतात झरकन बिळात पळायचा. पिंट्या सगळ्यांचाच खूप लाडका होता. मात्र या पिंट्या उंदराला शेपट्या होत्या 7. सारख्या वळवळायच्या. म्हणता म्हणता पिंटू मोठा झाला. आईनं त्याचं नाव शाळेत घातलं. पिंटू वर्गात जाऊन बसला. थोड्या वेळानं एका खोडकर मुलाला पिंटूच्या शेपट्या वळवळताना दिसल्या. 1, 2, 3, 4. एकदम मोठ्या आवाजामुळं सगळीच मुलं बघायला लागली. ए याला बघा, 6 शेपट्या आहेत. 7 शेपट्यांचा उंदीर, 7 शेपट्यांचा उंदीर. आता पिंटूला रडू आवरेना. दप्तर घेऊन तो रडतच घरी आला. अरे पिंटू राजा, काय झालं? रडतोस का बाबा? आई, मी न जाणार शाळेत. मला मुलं चिडवतात. 7 शेपट्यांचा उंदीर म्हणतात. एवढंच ना? मग त्यात काय रडायचं? न्हाव्याकडे जा आणि 1 शेपटी कापून घे. पिंटू न्हाव्याकडे गेला. 1 शेपटी कापून आला. दुसऱ्या दिवशी पिंटू आईटीत शाळेत गेला. मुलं तयारच होती. त्यांनी पुन्हा शेपट्या मोजल्या. अरे, आज 6 शेपट्या. 6 शेपट्यांचा उंदीर, 6 शेपट्यांचा उंदीर. पिंटू पुन्हा रडत घरी आला. अरे वेड्या, असा रडतोस काय? आणखी 1 शेपटी कापून घे. पिंटूनं आणखी 1 शेपटी कापून घेतली. आई, आता नाही ना मुलं चिडवणार आणि मी पण नाही रडणार ना? शान माझं बाळ ते. जा आता शाळेत. पण कसचं काय नाही, कसचं काय. मुलं आपली चिडवायलाच लागली. 5 शेपट्यांचा उंदीर, 5 शेपट्यांचा उंदीर. पुन्हा पिंटूची स्वारी रडत घरी आली. आई आता मात्र कंटाळली. जा बाबा, आज 2 शेपट्या कापून घे. पिंटूनं तसंच केलं. दुसऱ्या दिवशी पिंटू आयटीत शाळेत गेला. पुन्हा मुलं चिडवायला लागली. 3 शेपट्यांचा उंदीर, 3 शेपट्यांचा उंदीर. पिंटूच्या रडण्याला आई आता फारच कंटाळली. काय रे रोजची कटकट आहे तुझी? जा बघू, आज सगळ्या शेपट्या कापून घे. पिंटू सगळ्या शेपट्या कापून आला. आयटीत शाळेत गेला. आता काय चिडवतात म्हणून सगळ्या मुलांसमोर ताठ उभा राहिला. सगळी मुलं एकमेकांना खुणा करून हसू लागली, चिडवू लागली. लांडा भुंडा उंदीर, लांडा भुंडा उंदीर. पिंटू पुन्हा रडायला लागला. काही रडायला नकोय. मुलं हळूहळू विसरतील. रोज रोज चिडवून तरी किती चिडवतील रे? मुलं शेवटी कंटाळतील. आणि अगदी तसंच झालं. मुलांनी पिंटूला चिडवून पाहिलं, पण पिंटूनं त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. ती पण कंटाळली आणि हळूहळू खरंच सगळी विसरून गेली. पिंटू आवडीनं शाळेत जाऊ लागला आणि सगळे एकमेकांचे पट्ट मित्र झाले. Click on the bell icon to get regular updates from Venus. For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/VenusKidsWorld.